म्हणतात ना, नया नया मुसलमान जोर से बांग देता है. एक समाज, मुस्लिम समाज असुरक्षित आहे, त्याला दुय्यम वागणूक दिली जाते आहे, अशा प्रकारचं कथ्य देशात आणि देशाबाहेर पसरवायचा डाव उघडकीला आला. आय लव्ह यू मोहम्मद म्हणणारे मुस्लिम या देशात असुरक्षित आहेत का? सर तन से जुदा ही विभाजनकारी आणि भयानक भीतिवा अशी घोषणा का बरं दिली गेली? कानपूर बरेली या भागात आय लव्ह मोहम्मदच्या समर्थनार्थ जे मोर्चे निघाले त्या मोर्चात सरकार विरोधी नारे कशा करता होते? नमस्कार, मी डॉक्टर उदय निरगुडकर. आता जर का मी इथे तुम्हाला आय लव्ह यू म्हटलं किंवा तुमच्यापैकी कोणीतरी मला आय लव्ह यू असा SMS पाठवला किंवा कॉलेजामधली हजारो मुलं मुली एकमेकांना आय लव्ह यू म्हणत असतात किंवा लग्न झालेले पती पत्नी सुद्धा एकमेकाला आय लव्ह यू म्हणत असतात, त्याच्यात आक्षेप घेण्यासारखं काही आहे? काहीच नाही. मग जर एखाद्या समाजाने आय लव्ह मोहम्मद असं म्हटलं तर मग त्यावरून एवढे दंगे का पसरावे? त्यावरून असा असंतोष का माजावा? सरकारनं मग आय लव्ह यू म्हणणाऱ्यांना अटक का बरं करावी? म्हणजे आय लव्ह यू मोहम्मद असं म्हणणारे कोणी गुन्हेगार आहेत का? या देशात अराजक माजलंय का? आय लव्ह यू मोहम्मद म्हणणारे मुस्लिम या देशात असुरक्षित आहेत का? हाच तर खरा कळीचा मुद्दा आहे. खरं तर आय लव्ह यू असं म्हणून तुम्ही कोणाचंही नाव घेतलं तर ते काही आक्षेप असायचं काही कारण नाही. ते नाव आपल्याला आवडणाऱ्या एखाद्या व्यक्तीचं असू शकतं, परमेश्वराचं असू शकतं, पण तोच तर आज संपूर्ण देशभर कळीचा मुद्दा बनलेला आहे. याचं कारण त्याच्या आडून एक धार्मिक अशांतता, राजकीय उन्माद आणि सामाजिक अराजक माजवण्याची एक पद्धतशीर खेळी षडयंत्र या देशात रचलं जात आहे आणि त्यातूनच देश विभाजनाकडे नेण्याचा प्रयत्न केला जातोय. अर्थात हे काही पहिल्यांदा घडत नाहीये. यापूर्वी देखील अशा गोष्टी अनेकदा आपल्याकडे झालेल्या होत्या. म्हणतात ना, नया नया मुसलमान जोर से बांग देता है किंवा अगदीच नया कटेला जोर से बोलेला. लक्षात घ्या, त्याचाच हा सगळा परिणाम आहे. हे घडलं कुठे आणि नेमकं काय घडलं? असे अनेक असतील की ज्यांना नेमकं काय घडलं हे सुद्धा माहित नसेल. तर उत्तर प्रदेशातलं कानपूर जिल्हा, त्या कानपूर जिल्ह्याच्या आसपास बरेली आणि इतर या सगळ्या भागांमध्ये एक विलक्षण गोष्ट घडली आणि ती एक प्रकारे शाहीन बाग आणि शेतकरी आंदोलनाच्या वेळेला दिल्लीत जे घडलं त्याची पुनरावृत्ती होती अशा प्रकारची भीषण परिस्थिती इकडे निर्माण झाली. म्हणजे याचा अर्थ एक फार मोठं असं एक षडयंत्र होतं की जे षडयंत्र आज उघडकीला आलंय. एक समाज, मुस्लिम समाज असुरक्षित आहे, त्याला दुय्यम वागणूक दिली जाते आहे, अशा प्रकारचं कथ्य देशात आणि देशाबाहेर पसरवायचा डाव उघडकीला आला. हीच ती सिव्हिल सोसायटी मुव्हमेंट, ज्याच्या आडून आपलं राजकीय स्वार्थ आणि हित जपण्याकरता राजकीय पक्ष विशेषतः मुसलमानांना हाताशी धरून एक षडयंत्र खेळत आहेत. हेच झालं इराणमध्ये 1953 साली. मग याचा प्रयोग झाला श्रीलंकेत, मग याचा प्रयोग झाला बांगलादेशमध्ये, म्यानमारमध्ये, अफगाणिस्तानमध्ये आणि नंतर आपल्या बाजूच्या नेपाळमध्ये. या सगळ्या ठिकाणी एक विलक्षण षडयंत्र रचून त्या देशाचं सार्वभौमत्व, त्याचं स्वातंत्र्य, त्यातली विकासाची गती हे सगळं ठप्प करण्यात आलं. आणि म्हणूनच आता लॅब इंडियामध्ये लॅब बरेली इकडे सुरू झालेली आहे. जशी लॅब शाहीन बाग होती किंवा लॅब फार्मर्स एज्युटेशन होती तशी ही लॅब बरेली आहे. ठिकाण पण काय निवडलं बघा, भारतीय जनता पक्षाची सत्ता जिकडे अबाधितपणे आलेली आहे त्याच योगी आदित्यनाथांचं उत्तर प्रदेश. त्या उत्तर प्रदेशामध्ये आय लव्ह मोहम्मद ही एक प्रचंड प्रकारची मोठी मोहीम छेडली गेली. याआधी
हिंदूंना छेडण्याचे अनेक प्रकार झाले. म्हणजे आता अगदी नवरात्रामध्ये गरब्याच्या वेळेला खूप मोठ्या प्रमाणावर मुस्लिम नाव बदलून, वेश बदलून, अगदी आधार कार्डासकट गरब्यात कशा करता जात होते. सुप्रीम कोर्टाचा आदेश आहे की लाऊडस्पीकर धार्मिक स्थळांवर असता कामा नयेत, त्यातून आवाजाची पातळी डेसिबल ओलांडले गेले नाही पाहिजे. याचं सर्रास उल्लंघन करणारे कोण आहेत. आणि महाराष्ट्रात तर मग काय, विषयांना काय तोटा. अफजलची कबर असेल किंवा प्रेषिताचं कार्टून असेल, प्रेषिताचं चित्र असेल, कुठल्याही गोष्टीवरून इथे दंगल भडकू शकते. लक्षात आलं ना की हे किती भीषण प्रकरण आहे. आणि याची सुरुवात कुठून झाली तर सुमय्या राणा अशा नावाची एक, ही मौलवी नाही बरं का, मुस्लिम धर्मामध्ये धर्मगुरू होण्याचा अधिकार महिलांना नाही. महिलांचं स्थान काय, चौथीतली एक, चौथी म्हणजे इयत्ता चौथीतली नाही, 4 बायका करायची परमिशन आहे, त्यातली चौथीतली एक, एवढंच स्थान. आतापर्यंत नुसतं तलाक 3 वेळा म्हटलं की आयुष्याचं भविष्य अंधारमय. हे सगळं रद्द झालं मोदी योग आल्यानंतर. आणि ते तिसऱ्यांदा आलं, हाच तर खरा पोटशुळ आहे. तर या ज्या सुमय्या राणा आहेत यांनी काय केलं तर यांनी उत्तर प्रदेशच्या विधानसभेच्या समोर जाऊन आय लव्ह मोहम्मद असं काही महिलांना घेऊन गेल्या आणि त्याचे फलक फडकावले. अर्थात विधानसभेच्या आवारात असं काही करायचं असेल तर त्याकरता आधी पोलिसांची परमिशन लागते. ती परमिशन त्यांच्याकडे नव्हती, म्हणून अर्थातच पोलिसांनी त्यांना तिथं अटकाव केला. अटकाव करता क्षणी मुसलमानांना जगायचा अधिकार नाही का या देशात, आमच्या व्यक्ती स्वातंत्र्यावर गदा येते, आमच्या धर्म पालनावर गदा येते, घटनेची पायमल्ली होते, असं उच्चारवाद ओरडायला सुरुवात झाली. आणि बघता बघता हे सगळं आंदोलन धर्मगुरूंच्या आणि मुस्लिम नेत्यांच्या राजकीय स्वार्थाच्या ताब्यात गेलं आणि ते देशभर पसरलं. कानपूर बरेली या भागात आय लव्ह मोहम्मदच्या समर्थनार्थ जे मोर्चे निघाले, त्या मोर्चात सरकार विरोधी नारे कशा करता होते. सर तन से जुदा ही विभाजनकारी आणि भयानक भीतीवा अशी घोषणा का बरं दिली गेली. मकसद पूरा करेंगे अशा प्रकारची अरेरावी आणि उन्मत्त भाषा कशा करता होती. कोणचा मकसद आहे. मुस्लिमांची ताकद दाखवून द्या आणि त्याला गोळीबार आणि पेट्रोल बॉम्बची साथ. मला सांगा, हे केल्यानंतर त्यांचं स्वागत काय आरतीने करायचं, त्यांच्या हातात हातकड्या घालायला नको, त्यांना जेलमध्ये टाकायला नको. तेच तर योगी सरकारने केलं. ईट का जवाब पत्थर से और मिट्टी में गाड़ देंगे असं शासन असलं की अशा गोष्टी घडतात. इथंच तर खरा त्रास आहे. त्यात भर पडली ती सिव्हिल सोसायटी मुवमेंटची. मग महाराष्ट्रात काय झालं, अहिल्यानगर मध्ये सुद्धा याचा भडका उडाला. खूप मोठ्या प्रमाणात मोर्चा झाला, कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण झाली. अर्थात पोलिसांनी ती अत्यंत कौशल्यपूर्वक हाताळली जरी असली, आज जरी शांतता दिसली असली, तरी या सगळ्याचं स्वरूप अचलपूर किंवा मालवणी मुंबई इथे जी दंगल घडली आणि इथे जे हिंदूंचं पलायन झालं त्यात परिवर्तित होणार नाही याची मात्र कुठलीही गॅरंटी नाही. आता प्रश्न असा तुमच्या मनात येईल की आय लव्ह यू मोहम्मद म्हटलं म्हणून अटक कशाला करायला पाहिजे. लक्षात घ्या, उत्तर प्रदेशमध्ये योगी आदित्यनाथ सरकारने आय लव्ह यू मोहम्मद अशा प्रकारचे फलक फडकावले म्हणून कोणालाही अटक केलेली नाही. तर त्याच्या अडून जी हिंसा करण्यात आली, त्या हिंसेमध्ये पेट्रोल बॉम्ब वापरण्यात आले. मुळातच मोर्चाला परवानगी नसताना 7 ठिकाणी अशा प्रकारचे मोर्चे काढण्यात आले आणि त्यातून जो जमाव होता तो जमाव अत्यंत अर्वाच्य भाषेत भारताबद्दल बोलत होता, धडकी भरवणारी वक्तव्य करत होता. म्हणजेच या सगळ्याचा उद्देश काहीतरी वेगळा होता. तुमच्या प्रेषितावर तुमचं प्रेम असेल याचा अर्थ इतरांच्या मनात त्याची धडकी भरावी असा मात्र नव्हता. ते करण्यात आलं म्हणून योगी आदित्यनाथ सरकारने त्यावर ज्याला इंग्रजीत क्रॅकडाऊन असं म्हणतात ते जोरदार क्रॅकडाऊन केलं. अर्थात योगी आदित्यनाथ हे असं पहिल्यांदा करतात असं नाही.
याआधी देखील अशा प्रकारची कृत्य करणाऱ्यांच्या घरावर त्यांनी बुलडोझर फिरवलाय हे आपण पाहिलेलंच आहे. मग महाराष्ट्रात अहिल्यानगरची प्रतिक्रिया काहीच उमटली नाही का? उमटली ना. नितेश राणे यांनी आय लव्ह मोहम्मदला आय लव्ह महादेव असं उत्तर दिलं. यांनी काही फार साधेल असं मला म्हणायचं नाहीये. मुळात त्यांनी आय लव्ह महादेव का म्हटलं याचा विचार करा. जर आय लव्ह मोहम्मदच्या अडून धार्मिक ताणतणाव पसरवला गेला नसता, ही विषवल्ली जर वाढवली गेली नसती, तर आय लव्ह महादेव असं म्हणायची काही गरजच नव्हती. म्हणजेच याचा अर्थ आय लव्ह महादेव ही एक प्रतिक्रिया आहे, क्रिया नाही. आणि ती क्रिया कुठली होती? तर ती देश विरोधी होती. या देशात काय चाललंय हाच तर खरा प्रश्न आहे. दुर्गा पूजेचा उत्सव पश्चिम बंगाल मधला दिवाळीपेक्षा सुद्धा मोठा सण आणि त्या मांडवामध्ये, दुर्गा पूजेच्या मांडवामध्ये दस्तूरखुद्द मुख्यमंत्री म्हणजे ममता देवी या हजर आहेत. आणि तिकडे काय गाणं गायलं जात आहे? तुम्हाला असं वाटलं असेल की श्री सूक्त वगैरे म्हटलं जात असेल किंवा देवीची आरती म्हटली जात असेल, पण नाही. तिथे गीत गायलं गेलं आणि त्यावर ममता दीदींनी ठेका धरला. ते गीत होतं काबा इन माय हार्ट. का? दुर्गेचा जन्म काबाला झाला, सरस्वती कंधारमध्ये जन्माला आली. मग हे विभाजनकारी कोण करतंय? हे अराजक आज पश्चिम बंगालमध्ये पोचलं जात आहे का? तर मतांच्या राजकारणासाठी. यातूनच देशभर दंगली पेटवायचा डाव आहे. हेच तर मी मगाशी सांगितलं की जे अचलपूर मध्ये किंवा मालवणीमध्ये घडलं की प्रथम लँड जिहाद, लव्ह जिहाद आणि त्यानंतर व्होट जिहाद आणि त्यातून संपूर्ण देश ताब्यात घ्यायचा. आणि त्याला मुहूर्त कुठला निवडला तर तो आमच्या नवरात्राचा. ज्या दिवशी घराघरात गटाची स्थापना होत होती तेव्हाच या देशात अराजकाची स्थापना करायचं षडयंत्र सिव्हिल सोसायटी मुवमेंटच्या आडून खूप मोठ्या ताकदी करतात. आज गरज आहे त्या विरुद्ध एकत्र येण्याची आणि जागृती निर्माण करण्याची. क्रियेला प्रतिक्रिया एवढीच फक्त अपेक्षा नाहीये, तर त्या विरुद्ध सगळ्यांनी एकजुटीनं आपापसातले जात पात धर्म पंथ हे सगळे मतभेद गाडून एकत्र यायची गरज आहे. याचं कारण हिंदूंना विभाजित करून हिंदू विरोधी मतांना एकत्र करण्याकरता हे एक नवं षडयंत्र, ही एक नव्या मुसलमानाची, अलीकडेच झालेल्या धर्मांतरित मुसलमानाची एक भांग आहे. एकदा असुरक्षिततेची भावना तुमच्या मनामध्ये ठेवली की मग तुम्ही कोणत्याही स्तराला जाऊ शकता. हेच तर खरं आहे. आय लव्ह मोहम्मदला आक्षेप नाहीये. खर तर प्रेमाला हत्यार बनवलं जात आहे. प्रत्येक गावाला इथं युद्धभूमी बनवलं जात आहे. भक्तीची स्पर्धा निर्माण केली जाते आणि एकत्र राहण्याचं जे स्पिरिट आहे, जी भावना, स्पिरिट ऑफ को एक्झिस्टन्स, त्यालाच कुठेतरी जाणीवपूर्वक सुरुंग लावला जातोय. विविधतेमधील एकता आणि एकतेतील विविधता दोघांनाही खूप मोठ्या प्रमाणात धोका निर्माण झालाय. आणि हे सगळं नवीन भारताच्या निर्मितीचा उद्योग खटाटोप खूप मोठ्या प्रमाणावर सुरू असताना होतोय. याचं कारण या औद्योगिक विकासाला कुठेतरी खीळ घालायची आहे आणि त्याच्याकरता हे धार्मिक उन्माद, ज्याचा कुराणामध्ये कुठेही उल्लेख नाही, हे अफगाणिस्तानमध्ये होत नाही, हे तुर्कस्तानमध्ये होत नाही, हे सौदी अरेबियामध्ये आय लव्ह मोहम्मद येत नाही. मग इकडेच कसं आलं याचा विचार करा. हा विचार आपण कराल अशी अपेक्षा आहे. हा एपिसोड आपल्याला कसा वाटला ते जरूर कळवा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, इतरांशी हे मुद्दे बोला आणि जनजागृती निर्माण करा. धन्यवाद.